तर नमस्कार मित्र, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज रानात फेरफटका मारायला आलेलो होतो आणि वातावरण एवढं भारी झालं आहे मित्रांनो, अक्षरशः थंडी वाजत आहे. आसपास कुठे पाऊस झालेला आहे. तसं तर आज दुपारपासूनच गरमत होतं. मला थोडासा अंदाज आला होता की संध्याकाळपर्यंत किंवा 4-5 वाजेपर्यंत पाऊस येईल, पण 3 नंतरच आभाळ निघायला चालू झालं आणि खूप दिवसांनी असं आभाळ बघून आनंद झाला मला. काय गोळ माहीत नाही मित्रांनो, पण असं आभाळ बघितलं ना मन आनंदित होतं बघा. तर आपला हा ऊस पाहू शकता, 1 महिन्यापूर्वी गेलेला होता. त्यानंतर आपण ऊसाचा झारवा तोडला, साईड बाय साईड खुडकी पण मारली ऊसाला. आपण पाहू शकता, खुडकी म्हणजे ऊस ब्लेडनं कट होतो आणि याच्यामध्ये आपण हरभरा पण पेरलेला आहे. हरभऱ्यामुळं ऊसाची चांगली ग्रोथ होते. तुम्ही पाहू शकता, हरभऱ्याचा मान पडतो मित्रांनो. ऊसामध्ये जर तुम्ही दुसरं काय लावित असाल तर त्याच्यापेक्षा तुम्ही हरभरा ट्राय करा, ऊस नंबर 1 येतो मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपण ठिबक हातरलेला आहे. पाहू शकता, मग मी दुपारी 1 देऊन चालू केलं तर ह्याचा ओलावा पाहू शकता तुम्ही. ठिबकचा खरंच फायदा आहे माहिती आहे का मित्रांनो. कमी पाण्यामध्ये जास्त रान भिजतं आणि आमचे हे रान उताराच आहे मित्रांनो. खाली पाहू शकता, जर ह्याला पाटाने पाणी दिलं की सगळी माती खेंगाळून खाली जाते. हे जे बेन आहे आपलं ऊसाचं ते 8005 आहे मित्रांनो. आभाळ तर आलेला आहे, काय माहिती पाऊस येते का नाही. पण आता पाऊस आला तर ऊसाला नाही काय होणार, पण ज्वारीचं खूप नुकसान होईल मित्रांनो. हे 4 दिवसाखाली रान भिजवलं होतं मी ठिबकनं. अजून पण ओलावा तसाच आहे. तुम्हाला बघायचा का? हे बघा, ठिबकचा ओलावा आहे ना जास्त दिवस राहतं मित्रांनो. ओलावा बघा मित्रांनो कसला आहे, चिखल लागतं टोटल पायांना. ही 2.5 इंचीची मेन लाईन हातरलेली आपण पाहू शकता. ह्याला तुट्या पद्धत केली. हे लोकलचं ठिबक आहे, जास्त भारीमधलं नाही. काहीतरी मला 1000 मीटरचा बंडल 2200 रुपयाला बसला होता मित्रांनो. सरासरी 3 वर्ष चालते मित्रांनो. आणि तुम्ही भारीमधला पण घेतला तरी ते 3 वर्षच चालणार. बजेटनुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे. मी तर प्रिफर केलं लोकलचंच. ऊसाच्या तशा भरपूर जाती आहेत बरं का, पण मला 8005 हीच जात आवडते ऊसाची रानात लावायला. ह्याच्यामागे एक कारण आहे मित्रांनो, कारण ही जी जात आहे जास्त पाणी जर असेल, समजा काही जणांची रानं जे असतात ते तळवणी रानं असतात, म्हणजे पावसात खूप पाणी साचतं. अशा वेळेस बाकीचा ऊस येत नाही मित्रांनो. तर 8005 जो आहे ऊस हा त्या रानात अवश्य येतो. आणि कमी पाणी असेल तरी हा ऊस येतो, एवढाच एक फायदा आहे. वजन ह्याचं इंटरमिडिएट आहे, जास्त पण येत नाही आणि कमी पण येत नाही. पण ज्याच्याकडं पाण्याचं प्रमाण कमी किंवा ज्याची तळवणी रानं आहेत किंवा चिबडी रानं म्हणतात आमच्याकडं, त्यांनी 8005 लावला तरी काय अडचण नाही. राणी राणी राणी, अगं गप 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 गप. राणी कुठं चालली? हे पहा मित्रांनो, यांना आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते मित्रांनो. यांना फक्त अर्धी भाकरी दिली ना तरी खुश होते. तर तिने मला कुठून पण पाहिलं तरी पळत येते ती. हे बघा, कधी कधी काय करते, मी खायला आणलं का असं उसात लपून ठेवते बघा. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला गपचूप जवळून येते त्याच्या. बघा, तिने मातीमध्ये खायचं लपून ठेवलेलं असेल 101% किंवा लपवायला लागली असेल. हे बघा, आता मला बघून सरकले. काय लपवले राणी?
काय लपवलंय? कुठं लपवलंय? ही आपली विहीर आहे. 60 फूट खोल आहे आणि याला 2-3 झरे आहेत बघा. आता एक झरा तुम्हाला दिसत असेल, बाकीचे झरे सगळे पाण्याखाली आहेत. आभाळ आलेलं आहे चांगलं आता आणि वारं पण सुटलेलं आहे. आपल्याला घरी जावं लागेल. चला तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत जर आपला व्हिडिओ पाहिला असेल तर आपला मनापासून धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एकदा धन्यवाद.